मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कपिकुळी हनुमंत तया माझे दंडवत विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं जयाच्य केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग विठ्ठल विठ्ठल प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्व माऊली वारकरी संप्रदायाचा पाया. अभंगाच्या माध्यमातून प्रभू ज्ञानोबराय यांनी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली इच्छा त्या इच्छेच्या अनुषंगानं गुरु महाराजांचा उपदेश आणि त्या उपदेशाची फलश्रुती अर्थात संसाराची सुफलता प्रस्तुत केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगावर विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या गावातील श्री संभाजी मानाजी येतो तिथवर बुडापासून आहे संभाजी मानाजी गीते महाराष्ट्रामध्ये तळणीचं नाव कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारे पैलवान रामकिसन मानाजी गीते, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची भगवी पताका आयुष्यभर हातामध्ये घेऊन फिरणारे ज्ञानोबा संभाजी गीते मानाजी गीते आणि रामकिसन यांचे चिरंजीव तुकाराम आणि लक्ष्मण या सबंध गीते कुटुंबियांच्या वतीने भगवान हनुमंतरायाच्या या दरबारामध्ये नगर भोजनाचं आयोजन आहे आणि त्या अनुषंगानं सेवेचा योग आहे. कीर्तनामध्ये उपस्थित आमचे मार्गदर्शक परमार्थाचे बाळकडू ज्यांच्या हातून आम्हाला मिळाले असे हरिभक्तीपरायण गायनाचार्य परमादरणीय मुरली अण्णा डाबीकर, त्याचबरोबर आपल्या भागाचं गायनातलं एक भूषण असणारे हरिभक्तीपरायण आनंद महाराज दौंड, बालू महाराज महाराजाचे बाप आहेत,
महाराज तयार करणं सोपी गोष्ट नाही बरं, अत्यंत अवघड गोष्ट आहे. आणि त्याला सांभाळणं हे जे महाराजाचे बाप आहे त्यालाच माहिती. मुडिष्ट लोक असतात हे महाराज लोक. बालू महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, नवाबवाडीकर, हरिभक्तीपरायण ज्ञानोबा माऊली मुंडे डावीकर, त्याचबरोबर नवाबवाडीकर भजनी मंडळी. बरं, इकडं हरिभक्तीपरायण भागवत महाराज मुंडे इंदपवाडीकर, इंदपवाडीकरच आहेत नाही गावकरी. बरं, हरिभक्तीपरायण लेंडेवाडीकर भजनी मंडळ, अंकुश महाराज पुरी हरिभक्तीपरायण, तुकाराम महाराज गीते माऊली आहेत आमचे नात्यानं मेहुणे हरिभक्तीपरायण आदरणीय बलभीम महाराज गीते हरिभक्तीपरायण, राजभाऊ महाराज हरिभक्तीपरायण, रामभाऊ महाराज, अच्छा, वादनाचार्य हरिभक्तीपरायण, सतीश महाराज केदार, आपल्या शिवशेजारचे हरिभक्तीपरायण अशोक महाराज, आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण सिद्धेश्वर महाराज आंधळे, विनेकरी महाराज, उपस्थित सर्व नातेसंबंधी प्रभाकर काका आहेत, गोपीनाथराव मुंडे नाथरेकर आहेत, सर्व उपस्थित वायरमन साहेब आमचे इंदपवाडीकर, सगळ्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार आणि सेवेला आरंभ. विठ्ठल परमार्थाला अनुकूल भूमी तळणी भीमराव महाराज आणि शामराव महाराज ही जोडी, आणि नंतर तुम्ही सर्वजण वारकरी संप्रदायाचे पाईक, वारकरी संप्रदायाची पताका मोठ्या दिमागानं तळणीमध्ये आपण मिरवीत आहात. आपल्या सगळ्यांना अगदी मनपूर्वक साष्टांग प्रणिपात. सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानोबा यांचा आहे, निमित्त नगर भोजनाचं आहे. गीतेमध्ये कर्मयोगाचं चिंतन करत असताना ज्ञानोबा यांनी भगवंतानं जी गीता लिहिली त्याच्यावर टीका करत असताना कर्माचे काही प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. ऐका, काही पूर्व गर्दा करू नका रे, लांब जा गर्दा करायचा असल्यास, आणि कीर्तन ऐकायचं असल्यास मंडपात येऊन बसा. आवाज येतो का माझा तुम्हाला? चला, कीर्तन ऐकायचं असेल तर मंडपात येऊन बसा, खेळायचं असेल तर शाळेपुढे जाऊन खेळा. ज्ञानोबरायांनी कर्माचे काही प्रकार त्या ज्ञानेश्वरीमध्ये नमूद केलेले आहेत. काल परत्वे कर्माचे 3 प्रकार आहेत, आणि स्वरूपाच्या अनुषंगानं कर्माचे 4 प्रकार आहेत. त्या काल परत्वे जे कर्माचे प्रकार आहेत त्याला क्रियमान संचित आणि प्रारब्ध म्हणतात. त्या प्रारब्ध क्रियमान संचिताचा विचार या कीर्तनामध्ये करण्याचं काही कारण नाही. हे कीर्तन काही गोड जेवणाचं नाही. मग या कीर्तनामध्ये आपल्याला कोणत्या कर्म प्रकाराच्या अनुषंगानं चिंतन करायचं आहे, तर ते आहे स्वरूप अंगानं जे कर्माचे 4 प्रकार केलेत त्या अनुषंगानं आपल्याला चिंतन करायचं आहे. 4 प्रकारचं कर्म आहे. खरं कर्म 2 प्रकारचं आहे, एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्माबद्दलही कीर्तनात बोलायचं काही कारण नाही, कारण भगवंतानं निषिद्ध कर्माचा विचार करा असं अर्जुनाला सांगितलेलं नाही. त्यावेळी अर्जुनानं विचारलं ना, हे भगवंता, अनेक उचित काय आम्हा जे व्याभिचारेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. हे पुरुषोत्तमा, आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला नेमकं काय उचित आहे करणं ते सांगा. आणि त्यावेळेला भगवंताने थोडा विचार केला आणि भगवंत म्हणू लागले, अर्जुना, आम्ही समजताही विचारिले तव ऐसेची म्हणाले, जेन सांडी जे तू आपुले विहित कर्म विढल विढला.
उपदेश आहे गड्या, निषिद्ध कर्म करण्याचा उपदेश संतांचा आपल्याला नाही. पुन्हा त्या विहित कर्माचे 4 प्रकार केले. ऐका, 4 प्रकार कोणते केले? एक, नित्य कर्म, जे केल्या वाचून शरीर जगवता येत नाही. बरं का, जे केल्या वाचून शरीराला जगवता येत नाही. हे कुठं ऐकायला भेटत नाही. अलीकडे नकला ऐकायला भेटतात सतीश महाराज. हे ऐकायला भेटते फक्त 2-4 ठिकाणी. एक देगलूर करायच्या घराण्यात, दुसरं लाड गुरुजीच्या परिवारात आणि तिसरं लटपटे माऊलीच्या परिवारात. तिसरीकडे कुठं ऐकायला भेटत नाही. विदूषक मातून गेले सगळे. काही पोरं सुंदर चिंतन केलेले 10-5 आपल्याकडे, पण त्यांचं मूळ या परंपरेतलेच आहे. माऊली सुंदर चिंतन करतात, मी कीर्तन ऐकलेत. पण काय झालंय तुम्हाला सांगू का? तुम्हाला आवडायले तमासगिर आणि चिंतन करणाऱ्या कीर्तनकाराला तुम्ही विचारायचं सोडून दिलंय. नकला सांगणारे लोक 10-20 हजार घेऊन गेले की तुम्हाला गोड वाटते, हे अडचण आहे. आणि मग आम्हालाही नकला शिकावं लागायल्यात, ही अडचण आहे. संतोष महाराज ऐका, आम्ही नकला शिकणार नाहीत आणि सांगणारही नाहीत. कारण आम्हाला सांगितलं सोन्याचं दुकान टाकायचं, छटाकावर तंबाखू विकत बसायचं नाही. काय मजा आहे त्या चोत्या ऐकण्यात, आहे का नाही? ऐका, नियतम कुरु कर्मत्वम कर्मजायो हे कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद अकर्मणः. अकर्म केल्यानं शरीराची यात्रा पुढे चालत नाही. याच्याकरता आम्हाला नित्य कर्म करावं लागतं. शरीर जगवण्याकरता अन्न खावं लागतं, शरीर जगवण्याकरता पाणी प्यावं लागतं, शरीराच्या संरक्षणाकरता वस्त्र परिधान करावे लागतात, पायाच्या संरक्षणाकरता पायतान घालावंच लागते. हे सगळं नित्य कर्मात आहे. शरीर शौच नित्य आहे, शरीर स्वच्छता नित्य आहे, शरीर पोषण नित्य आहे. या सगळ्या क्रियांना नित्य कर्म असं म्हणतात माऊली. दुसरा प्रकार नैमित्तिक. काय नैमित्तिक कर्म करावं याचा शास्त्रामध्ये उपदेश आहे. माऊलींनी चिंतन केलंय. गुरुगोत्र अग्नी पूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. नैमित्तिक कर्म सांगितलं. आज काही पितरांची पुण्यतिथी नाही, त्याच्यामुळे याही कर्मामध्ये रमण्याचं काही कारण नाही, काही कारण नाही. आजचं कीर्तन जे आहे का, हे 3ऱ्या सदरातलं कीर्तन आहे. 3रा कर्म प्रकार आहे काम्य कर्म. 3रा प्रकार कोणता? काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे नेमकं काय? शास्त्रामध्ये याचं विवेचन आलेलं आहे. नवस सायास आदी करणे याला म्हणतात काम्य कर्म. याला काय म्हणतात? काम्य कर्म असं म्हणतात. मग नवस करणं आणि ते पूर्ण होणं, सुशिक्षित मंडळींना याच्यावर थोडासा विश्वास बसत नाही. हे खरं असते का खोटं असते? बहुतेक सुशिक्षित मंडळी शिकलेली असं समजतात की हे खोटं असते. आता खरं असते का खोटं असते, मला वैयक्तिक याचा काही अनुभव नाही, कारण आम्ही कधी नवसच केला नाही. काय माहिती खरं आहे का खोटं आहे ते. आणि म्हणून एकदा माऊलींना विचारावं वाटलं मला, माऊली खरं सांगा बरं, हे खरं असते का खोटं असते? त्यांनी सांगितलं ते तुमच्यावर अवलंबून असते. म्हणले कसं काय? त्याचं असं आहे, तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, आणि मग परस्परात घडेल प्रीती जेथ. तुमच्यावर अवलंबून आहे बा. कसं काय? त्यांनी सांगितलं, तुम्ही जर देवताचं भजन केलं तर देव तुम्हाला तुष्ट करतील. तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही करावं लागेल आधी. माग एक काय सांगू का, आपल्याकडं जिवंत आहे तोपर्यंत एखाद्या महात्म्याच्या विचाराला आपण प्राधान्य देत नाही, गेल्याच्या नंतर देतो. फार मोठी शोकांतिका आहे आपली. मनीष महाराज चैतन्य
आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, फार आपल्या हयात आहेत, आणि त्यांना जाऊन कधी चर्चा करा तुम्ही. एकदा त्यांना चोर लोकांनी थोडंसं मारहाण केली होती. मारहाण केल्याच्या नंतर माझ्यासारखा एक माणूस म्हणला, महाराज तुम्ही देवाचं एवढी पूजा अर्चा करता, मग तुम्हाला देवानं वाचवलं कसं नाही? अरे ते म्हणले, आज जे कीर्तन करत फिरतोय मी, हे देवानं नाही तर मला कुणी वाचविलंय? त्यांनी तर मेलं म्हणून फेकून दिलं. माझ्या इथं देवानं येऊन पाणी भरावं याच्याकरता माझी भक्ती काय नाथ महाराजा एवढी मोठी का? लक्षात आलं का काय वाक्य होतं महात्म्याचं ते? आणि तो महात्मा अजून हयात आहे. हयात आहे तोपर्यंत किंमत करा, मेल्यास कितीही किंमत केली तर काही उपयोगाची नाही, बरं का महाराज? माझी भक्ती काय नाथ महाराजा एवढी मोठी आहे का की त्या भगवंतानं माझ्या घरामध्ये येऊन पाणी भरावं? जशी माझी भक्ती आहे तशी त्यानं मला मदत केलेलीच आहे. मी आज जिवंत आहे, मी आज समाजामध्ये कीर्तन करतोय, हा त्या भगवंताचाच तर उपकार आहे. भगवंतानं आपल्याला काय द्यावं याच्याकरता आपण भगवंताशी किती प्रामाणिक आहेत आणि त्याच्या उपासनेशी किती प्रामाणिक आहेत याच्यावर ते गणित अवलंबून आहे. विठाला विठाला. ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही जर देवाचं भजन केलं तर देव तुम्हाला तुष्ट करतील आणि तुमच्या दोघांमध्ये परस्परामध्ये प्रेम वाढेल. काय वाढेल? प्रेम वाढेल. आणि ज्यावेळी देवामध्ये आणि आमच्यामध्ये प्रेम वाढेल का, त्यावेळी काय होईल याचं चिंतन माऊली करतात. पुढे माऊली म्हणतात, मग तुम्ही जे जे करू म्हणाल. बरं का, सुंदर चिंतन आहे माऊलीचं, ऐका. तुम्ही जे जे करू म्हणाल ते ते आपैसे सिद्धी जाईल. काय बोलणं माऊलीचं, लक्ष देऊन ऐका. तुम्ही जे करू म्हणताल, तुम्ही म्हणाल जमीन घेतो, हो घेऊन टाकाल, काही अडचण नाही. तुम्ही म्हणताल मोठा व्यवसाय टाकील, हो टाकून द्याल, काही अडचण नाही. तुम्ही म्हणाल संत होतो, हो होऊन जाल, काही अडचण नाही. तुम्ही म्हणाल देव होतो, होऊन जाल, काही अडचण नाही. फक्त देवातून तुमच्यात प्रेमाचा व्यवहार झाला पाहिजे, प्रेम निर्माण झालं पाहिजे दोघांमध्ये. तुम्ही जे जे करू म्हणाल ते ते आपैसे सिद्धी जाईल आणि वांछितही पुरेल मानसीचे. काय बोलणं देवाचं? देवाचं बोलणं असं आहे, तुम्ही जे जे करू म्हणाल ते सिद्धीला जाणार आहे. तुमच्या मनात जे काही वांछित आहे, तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत, त्या सर्वच्या सर्व पुरवण्याची जबाबदारी ही त्या माझ्या परमात्म्याची आहे. विठ्ठल. संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. मनोरथ पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझ्या नारायणाची आहे. अशीच कुठली तरी कामना केली असेल, असाच कुठला तरी नवस केला असेल आणि त्या नवसाच्या पूर्ततेकरता नाही तर मग कुठले तरी मनाला समाधान लाभलं असेल आणि त्या समाधानाची प्रतीती म्हणून आजचं हे नगर भोजन असावं, मला काही हेतूबद्दल माहिती नाही. हेतूबद्दल मला माहिती नाही. काम्य कर्माची पूर्तता, काम्य कर्म पूर्ण झाल्याच्या नंतर समाधान उपरांत नवस फेडण्याची पद्धती आपल्याकडे आहे आणि त्या संदर्भानं काही काम्य कर्म केली जातात. आजचं कीर्तन हे काम्य कर्माच्या परिपूर्णतेचा परिपाक
आणि त्या दृष्टीनं झालेल्या समाधानाची जी व्यक्तता आहे ती करण्याकरता आयोजित केलेलं असावं असं गृहीत धरून कीर्तनाला किंबहुना अभंगाच्या चिंतनाला आरंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. सृष्टीमध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. तुकाराम महाराज चिंतन करतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. कोण कोण प्रकाराचे 3 प्रकाराचे लोक आहेत? एक आहेत रजगुणी लोक, दुसरे तमोगुणी लोक आणि तिसरे आहेत सत्वगुणी लोक. ऐका, तिघांनाही कर्म करावं लागतं आणि कर्म हे कशा करता होतं याचं उत्तर साधं आणि सरळ आहे, सोपं आहे. माणूस जे काही कर्म आपल्या आयुष्यामध्ये करतो त्याच्या पाठीमागे एकच एक हेतू असतो, त्याचं नाव आहे सुख मिळवणे. सर्व कर्माच्या पाठीमागे हेतू काय? सुख मिळवणे हा एकमेव हेतू आहे. आणि मग ज्या माणसाला ज्या विषयामध्ये सुख वाटतं त्या विषयाच्या प्राप्तीकरता त्याची सर्व कर्म समर्पित असतात. बरं का? कर्म कशा करता समर्पित? विषय प्राप्ती करतात. विषय निश्चिती कशावर? ज्याच्यामध्ये सुख वाटतंय त्याच्यावर. मग हे कशावर अवलंबून आहे? हे गुणावरच अवलंबून आहे. प्रत्येक गुण बदलला रे बदलला की माणसाचा आवड विषय बदलला. बरोबर आहे का नाही? निश्चित बदलतो. ऐका, 3 प्रकाराचे लोक आहेत. जरा कीर्तनाच्या 2 पद्धती असतात. एक उद्गामी पद्धत आणि दुसरी अवगामी पद्धत. उद्गामी पद्धत काय असते आणि अवगामी पद्धत काय असते सांगतो तुम्हाला. उद्गामी पद्धत म्हणजे वर चढत जाणारी पद्धत आणि अवगामी पद्धत म्हणजे खाली उतरत येणारी पद्धत. सिद्धांतावरून दृष्टांताकडे अशी खाली उतरत येणारी जी पद्धत आहे त्याला अवगामी पद्धत म्हणतात. आणि दृष्टांताकडून अशी वर चढत सिद्धांताकडे सामान्यत्वानं असा प्रस्थापित सिद्धांत करण्याची जी पद्धत आहे तिला उद्गामी पद्धत म्हणतात. याला आपल्या वारकरी संप्रदायाच्या आणि शास्त्राच्या भाषेमध्ये विगमन आणि निगमन असं म्हटलेलं आहे. विगमन काय? दृष्टांताकडून सिद्धांताकडे विगमन आणि निगमन सिद्धांताकडून दृष्टांताकडे निगमन. कीर्तनाची पद्धत आहे. आपण थोडं वर चढत जाऊ. सगळ्यात कनिष्ठ जो आहे तो आहे तमगुण. मग याच्या सुखाचे विषय कोणते? भगवंत चिंतन करतात. तदग्रेच अनुबंधेच सुखम मोहम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसम उदाहृतम. विठ्ठल निद्रा, आळस आणि प्रमाद हे तमोगुणी माणसाच्या सुखाचे विषय. मी सांगत नाही हा, भगवंत सांगतात. ऐका नीट. तुम्ही आमचं काय ऐकत जाऊ नका. आम्ही आमचे खिसे भरण्यासाठी काही सांगाय बसलो बरं का बालू महाराज. आमचा खिसा भरावा म्हणून आम्ही काही सांगाय बसलो. आमचं काही ऐकत जाऊ नका. तुम्ही ऐकत जा. कुणाचं? एक तर संतांचं ऐकत जा, नाही तर भगवंतांचं ऐकत जा. आमचं ऐकलेलं तुमच्या फायद्याच नाही मावली. तो को बरा काय फायद्याचं आहे का? काय फायद्याचं नाही. संतांचं ऐकत जा. देव सांगतात, भगवंत भगवान श्रीकृष्ण परब्रह्म ते सांगतात, हे अर्जुना ऐक, तमोगुणी माणसाला 3 विषयामध्ये सुख वाटतं बा. म्हणले कोणत्या कोणत्या? निद्रा, आळस आणि प्रमाद. निद्रा कळते आपल्याला. झोप, अति झोपाळ असलं की समजायचं तमोगुणी आहे. अति आळशी असलं समजायचं तमोगुणी आहे. आणि अति प्रमादी असलं की समजायचं तमोगुणी आहे. विठ्ठल निद्रा, आळस आपल्याला कळतो. प्रमाद म्हणजे काय? ऐका, 2 पद वेगवेगळी करा जरा. प्र आणि माद. व्याकरणाची प्रक्रिया लाड गुरुजी फार सुंदर सांगतात. तथद
आणि च छ ज. आलं का लक्षात? तिसऱ्या नंबरचा इकडून हा आणि तिसऱ्या नंबरचा इकडून हा, याच्या जागी तो टाकायचा. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं? याच्यापेक्षा जास्त फोडून सांगता येत नाही. पांढरिकच झाले सांगतो विठ्ठल माऊलींनी याची व्याख्या केली प्रमादाची, तेवढी मात्र तुमच्या समोर ठेवतो. माऊली म्हणतात आणि अपेयाची नि पाने, अखाद्याची नि भोजने, स्वैर स्त्री सनिधाने, होय जे सुख विठ्ठल विठ्ठल. बघा, आणि अपेयाचे नि पाने, जे प्यायचं नाही ते प्यायचं. अखाद्याचे नि भोजने, जे खाऊ नाही ते खायचं. आणि स्वैर संगती करायचं, याचं नाव आहे प्रमाद. याचं नाव काय? प्रमाद. हे केल्यानं सुख होतं असा भास आहे, भास. सुख होत नाही. कसं काय होत नाही? याचा परिणाम फार भयानक असतो. भयानक. किती भयानक असतो? माणसाची आतडी नासून जातात पिऊ नये ते पिल्यानं, खाऊ नये ते खाल्ल्यानं संपूर्ण शरीर विषारी बनून जातं. आणि स्वैर संगतीनं आयुष्याची बर्बादी होते, बर्बादी. मग हे तीन विषय जर होत असतील आपल्या जीवनामध्ये, तर याच्यामध्ये सुख आहे का दुःख आहे? बोला, चला तुम्हीच सांगा, मी नाही सांगत. आताडे नाचल्याच्या नंतर सुख आहे का दुःख आहे? बोला ना, बोला. काय त्याला सोपं आहे सगळं. दुःख आहे. शरीर सर्व विषारी झालंय, सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. स्वैर संगती केल्याच्या नंतर सगळं जीवन बर्बाद झालंय, सुख आहे का दुःख आहे? दुःख आहे. मग सुख आहे का सुखाचा भास आहे? फक्त तमोगुणी माणसाच्याकडे सुखाचा भास आहे महाराज. आणि एक लक्षात ठेवा, हे सगळं सोडून दिल्याशिवाय माणूस सुखी होणारच नाही. कल्पना सुद्धा करायची नाही. होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. म्हणून हे सगळं तमोगुणी माणसानं हळूहळू सोडलं पाहिजे. नाहीतरी प्रमोशन हो का डिमोशन हो? प्रमोशन हो ना. हो माऊली, बरोबर आहे का नाही? काय हो सतीश बुवा, काय हो? प्रमोशन हो का डिमोशन हो? प्रमोशन हो. तमोगुणातून प्रमोशन होऊन रजगुणात जावा, रजगुणातून प्रमोशन होऊन सत्वगुणात जावा, सत्वगुणातून प्रमोशन होऊन गुणातीत व्हावं. याच्याकरता परमार्थ आहे. आपला जर तमगुणच आयुष्यभर जात नसेल तर टाळ पाव किलोवरून छटाकावर आणले तरी काही उपयोग आहे का आपल्या परमार्थाचा? काही उपयोग नाही. बोट फुटून, चिरा पडून, मधलं रक्त बाहेर सगळं निघून जाऊन असे रुष्ट झाले घटे पडून तरी काही उपयोग आहे का? परमार्थाचा लाभ कधी? ज्या वेळेला आपलं प्रमोशन होईल एका गुणातून दुसऱ्या गुणामध्ये. डिमोशन नाही. सत्वगुणी आहे आणि ते जर पुन्हा फनफन तनतन करायला लागलं तर तमोगुणामध्ये गेलं, डिमोशन झालं ना, बोंबललं. काय करायचं त्याला? प्रमोशन झालं पाहिजे, प्रमोशन. ऐका, हे करण्यामध्ये सुखच नाही. पण माणसं या तीन गोष्टी मिळवण्याकरता कर्म करतात. कोणते? तमोगुणी. मग तमोगुणी इच्छा ठेवाव्यात का? नाही ठेवायच्या. मग काय करायच्या? सांडून द्यायच्या विठ्ठल विठ्ठल. दुसरे माणसं दुसऱ्या प्रकारचे आहेत, रजगुणी. रजगुणी. आणि हेच मोठं गमतीचं काम आहे रजगुणी माणसाचं. ऐका, माऊली यांच्या इच्छा आकांक्षाबद्दल चिंतन करतात. साहेब काळजीपूर्वक ऐका. कीर्तन, आपलं कीर्तन काळजीपूर्वक ऐकावं लागतंय. साखळी चिंतन असते आणि एक बी साखळीची कडी तुटली मग झाडं देत बसावं लागतं, काहीच कळत नाही. आणि मग तुकाराम महाराज सारख्याला म्हणते, हे तुकाराम महाराज उठलं की इजू महाराजाचं नाव घेते रे. त्याचं कीर्तन बी कळालं नाही, काहीच नाही, आणि काहीच उपयोग झाला नाही. आणि आनंद महाराज तो म्हणतात की लय भारी इजू महाराज. अरे बाबा, तुझं लक्ष नव्हतं गड्या, त्याच्यामुळे घोळ झालाय सगळा. साखळी चिंतनामध्ये लक्ष देऊन ऐकावं लागतं बाळू महाराज. ऐका, रजगुणी माणसाच्या इच्छा काय?
आणि त्या इच्छेच्या अनुषंगानं त्याचं कर्म कसं. ज्ञानोबराज चिंतन करतात. ज्ञानोबराज बोलतात, असो धनमानी आस वाढवोनी तप कीजे सायास तैते चित पर